देशाला गरज आहे. शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. आपण सर्वांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन जीवन जगलो तर शिवरायांचे मावळे आपण नक्कीच होऊ शकतो. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. चला तर मग नेहमीच आपल्याला आपल्या उत्कृष्ट भाषण शैलीने मंत्रमुग्ध करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास असणारे आपले मराठी असोसिएशन चे माननीय अध्यक्ष श्री विशाल जाधव यांना मंचावर येऊन आजच्या या मंगलदिनी आपले विचार आपल्या सर्वांसमोर सादर करण्याची विनंती करते. शत्रु विखंडितो, भावंड भावना संस्थापितो, ऐसे युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपतो. मित्रांनो, आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची शॉर्टेस्ट ओळख करून द्यायची झाली 4 वाक्यांमध्ये, तर ही या ज्या काव्यपंक्ती त्या अतिशय समर्पक आहेत, मला अतिशय भावतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घ्यायचं असेल, त्यांचे विचार जाणून घ्यायचे असतील, ते पुढच्या पिढीला शिकवायचे असतील आणि आपल्या सर्वांच्या आचरणात ते आणायचे असतील तर मात्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाचायला लागतील आणि ते पुढच्या पिढीला शिकवायला लागतील. पुढे जाण्याच्या आधी मला मोह आवडत नाही की आज ज्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्या बालमावळ्यांनी एकतर डान्स किंवा इतर कलेच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे विचारांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जी आदरांजली वाहिली, त्यासाठी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आपण आधी टाळ्या वाजव्यात आणि मग पुढे जाऊयात. हे संस्कार जर आपण आत्ता घडवत असेल आपल्या मुलांवर तर डेफिनेटली ते मुलं आपली खरे मावळे बनणार आहेत, त्यात मला अजिबात शंका वाटत नाही. मला आज जे मी ज्या विषयावर बोलणार आहे मुळात तो विषय असा आहे की आपण सामाजिक जीवनात जगताना म्हणजे घराच्या बाहेर पडलो आपण की त्याच्यानंतर जे आपण सामाजिक जीवनात जे काय करतो त्यात जगताना मग लहान मुलगा असो, मोठा माणूस असो किंवा कुणी असो, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नक्की कोणते विचार जास्त गरजेचे माझा आवाज येतो तुम्हाला? तर सामाजिक जीवनात जगताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नक्की कोणते विचार किंवा कोणते गुण आपल्याला जास्त गरजेचे आहेत यावर मी आज भाष्य करणार आहे. कारण जनरली आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य आपण बऱ्याच वेळा बघितलं आणि ते खूप म्हणजे खरंच आपण प्रेरणा घेण्यासारखं आहे. परंतु आज आपण लोकशाही जगात जगतो त्यामुळे त्याची तितकी गरज पडत नाही. आपण ज्याची आपल्याला जास्त गरज आहे त्याच्यावर जास्त विचार मंथन व्हायला पाहिजे. म्हणून मी आज तुमच्याशी असे काही 2-3 गुण शेअर करणार आहे जे आपल्या सर्वांना लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना उपयोगी पडतील आणि ते सगळ्यांनी म्हणजे त्या सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे असं मला वाटतं. आता मुळात मला ह्याचा थोडासा पर्सनल टच असा आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय विश्वासाने आणि म्हणजे अपेक्षेने काही माझ्यावर जबाबदारी सोपवली होती, महत्त्वाची जबाबदारी सोपवली. आता ती जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडली की नाही पाडली ह्यावर कमेंट करणं हे माझं काम नाही, हे तुमचं काम. पण तुम्ही एवढं मात्र नक्की सांगू शकतो की ही जबाबदारी पार पाडताना जी नैतिकता वापरली पाहिजे किंवा जी तळमळ वापरली पाहिजे, जे काय 100% दिलं पाहिजे ते मी माझ्या परीने डेफिनेटली द्यायचा प्रयत्न केला. त्याचं कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श होते आणि मला खात्री आहे की आपल्या आत्तापर्यंतचा मराठी असोसिएशनचा प्रत्येक कमिटी मेंबर असू दे, व्हॉलंटियर असू दे, स्पॉन्सर्स असू दे किंवा जो कोणी तळमळीने मराठी असोसिएशनसाठी काम करतोय त्या प्रत्येक माणसासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नक्कीच असले पाहिजे. किंवा त्याशिवाय एवढं भव्य काम होत नाही. तो एक टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी आहे, स्वतःसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा स्वराज्यावरती निष्ठा, छत्रपती शिवाजी महाराज हे विजनरी लीडर तसं आपण म्हणतो. विजनरी लीडर म्हणजे काय की जे लोक जे नेते आपले भविष्यातलं बघतात त्यांचा वेध घेतात, भविष्याचा आढावा घेतात आणि भूतकाळाचा संदर्भ घेतात आणि या दोन्हींची सांगड घालून वर्तमान काळात निर्णय घेतात, अशा लोकांना आपण विजनरी लीडर म्हणतो. ज्यांचे निर्णय लॉंग टर्मसाठी आपल्याला उपयोगात येतात किंवा म्हणजे बऱ्याच काळासाठी ते इम्पॅक्टफुल असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक सांगण्यात झालं तर ते फक्त विजनरी लीडर नव्हते, तर त्यांनी एक अशी व्हिजन तर त्यांनी तयार केलं. स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याला त्यांच्या सब्जेक्ट जे काही प्रजा आहे त्यांना स्वराज्याचं व्हिजन त्यांनी ट्रान्सपरंटली त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. परंतु ते करत असताना त्यात ते व्हिजन अचीव्ह करायचा जो रस्ता होता, जो मार्ग होता, जो त्यांनी शिकवला आपल्याला, तो मार्ग फार महत्वाचा आहे. तो मार्ग होता निष्ठेचा आणि नैतिकतेचा. या निष्ठा आणि नैतिकतेवरती मी आज खरं 2 शब्द बोलणारे करतो. तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घेताल अशी मला माझी विनंती पण आणि खात्री पण.
7 ते 8 मिनिटाच्या वर मी जाणार नाही डेफिनेटली, असं मी प्रॉमिस केले ज्यांना मी इन्व्हाइट केला. त्यामुळे डेफिनेटली 7-8 मिनिटाच्या वर जाणार नाही. तर बोलायचं झालं तर ह्या विषयावर बोलायचं झालं तर आपल्या स्वराज्याची निष्ठा म्हणतात. आपल्याकडे भरपूर इतिहास धडे, भरपूर आपल्याकडं स्टोरीज आहेत सांगण्यासाठी आणि बोध घेण्यासाठी. मग त्या स्टोरीज तानाजी मालुसरेंपासून असेल, मग अशाकडून गाणं ऐकलं ते पण हंबीरराव मोदींपर्यंत असंख्य सेनानी, असंख्य आपले महापुरुष किंवा आपले योद्धे होऊन गेले ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांपैकी एक बलिदान तुम्हाला थोडंसं त्याची आठवण करून देतो, कारण ते थोडं इतर बलिदानाच्या तुलनेत थोडं वेगळं आहे. ते कसं ते तुम्हाला सांगतो. आता 1674 सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. 6 महिने बाकी होते. अशा वेळी स्वराज्यावर बहलोल खानाचं आक्रमण झालं. आपण सगळ्यांनी स्टोरीमध्ये वाचले, इतिहासाच्या पुस्तकात वाचले. बहलोल खानाचं आक्रमण झालं. आता आवाज करेक्ट होते. बहलोल खानाचं आक्रमण झालं त्यावेळेस आपल्या स्वराज्याची नासधूस केली गेली, लोकांना किंवा जीवितहानी झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी, तेव्हाचे शिवाजी महाराज, त्यांनी अशी आज्ञा दिली की त्यावेळेच्या आपल्या सरसेनापतींना म्हणजे प्रतापराव गुजरांना की प्रतापराव ह्या बहलोल खानाचा बंदोबस्त करून या, म्हणजे यांना मारून या. आता प्रतापराव निघाले. त्यांनी नेहमीप्रमाणे गनिमी काव्याने बहलोल खानाला म्हणजे शरणागती पत्करण्यासाठी भाग पाडला. ती स्टोरी, युद्धाची स्टोरी प्लॅनिंगच्या बाबतीत एक सेपरेट उदाहरण करू शकतं, कसं पाण्याचा सोर्स कट केला वगैरे वगैरे, पण त्यात आत्ता मी जाणार नाही कारण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की स्वराज्य बहलोल खानाला पकडलं गेलं, त्यांनी गायवाय केली, त्यांनी वचन दिलं की आता मी स्वराज्याकडे बघणार नाही परत आणि परत काही येणार नाही हल्ला करायला किंवा वगैरे वगैरे. त्यानंतर आपल्या प्रतापराव गुजरांनी त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं सांगितलं आणि शिवाजी महाराज मात्र खूप चिडले. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे असं कसं केलं, तुम्हाला आम्ही सरदारकी दिली आणि तुम्ही शिपाईगिरी करून आला, तर तुम्ही यापुढं जर का हा बहलोल खान साप आहे आणि हा स्वराज्यावर परत उलटणार आहे, त्यामुळे तुम्ही बहलोल खानाला मारल्याशिवाय परत मला रायगडावर तोंड दाखवू नका. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मित्र पण होते, फक्त सरसेनापती नव्हते. आपल्या मित्राला योग्य गोष्ट काय हे सांगणं, हे द्रष्टा नेत्याचं त्यांनी खूप उदाहरण चांगलं दिलं. परंतु हे पत्र पोचता पोचता तिकडं प्रतापराव गुजरांना ऑलरेडी कळलं होतं की बहलोल खानाने दुसरं आक्रमण सुरू केले 40,000च्या सैन्यानिशी यावेळेस. मग त्यांना हेही लक्षात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला सांगितलं होतं ते बरोबर होतं. त्यांना वाईटही वाटलं, परंतु त्यांना सर्वात जास्त जे दुःख सतावत होतं ते हे होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित त्यांच्या निष्ठेवर शंका घेतली की काय, असं त्यांना वाटलं होतं. आता प्रतापराव गुजरांपुढे मोठा प्रश्न तयार झाला. खरं तर दुसरा कोणी असता आजच्या काळात तर मी हे उदाहरण कम्पेअरच करू शकत नाही. आजच्या काळात मला नाही वाटत कोणी हे करायचं जे त्यांनी केलं. प्रतापराव गुजरांनी आणि त्यांच्या बरोबरच्या 6 मावळ्यांनी त्या 40,000च्या फौजेवर हल्ला चढवला. आपल्या नैसर्गिक इंडियन कोल्हापूरमध्ये हे जे युद्ध झालं आणि तुम्ही विचार करू शकता 7 मावळ्यांचं काय झालं. 40,000चं सैन्य, 7 मावळे, पण निष्ठा काय असती हे दाखवण्याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या समोर मांडलं. पुढचे शेकडो वर्ष ते उदाहरण दिलं जाईल, कारण की मला असं वाटतं प्रतापरावांना हेच सांगत होतं छत्रपती शिवाजी महाराजांना की महाराज आमचा निर्णय चुकला असेल पण आमची निष्ठा नाही चुकली किंवा आमची नैतिकता नव्हती चुकली. आता हे जे उदाहरण आहे तुम्ही सगळ्यांनी आजच्या काळात लागू करा. फार गरज आहे आपल्याला नैतिकतेची, निष्ठेची फार सगळ्यांनाच गरज आहे, आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी लोक तयार केली जे स्वराज्यासाठी आपले जीव देऊ शकत होते आणि स्पेशली खडसावून सांगितल्यानंतर सुद्धा ते स्वराज्यासाठी एकनिष्ठ राहू शकत होते. एवढी ह्या माणसामध्ये, एवढी आपल्या नेत्यांमध्ये, एवढी आपल्या राजांमध्ये स्टेटमनशिप तर होतीच, परंतु खरं प्रजेविषयीची तळमळ होती, काळजी होती आणि स्वराज्याचं व्हिजन त्यांनी ट्रान्सपरंटली लोकांमध्ये म्हणजे पोहोचवलं होतं. हे याचं उत्तम उदाहरण. आता हे झालं आपल्या म्हणजे आपल्या प्रताप गुजरांचं किंवा आपल्या बाजूने बघितलं तर. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य निष्ठेवरच किंवा नैतिकतेवरच आधारलेलं होतं आणि त्याच्यामुळेच ते मोठं झालं. हे सांगताना औरंगजेब काय म्हणतो हे पण आपण बघूया आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपण आपल्या लाईफमध्ये किती नैतिकता बाळगली पाहिजे, किती निष्ठा बाळगली पाहिजे. मग ज्या कामासाठी आपण जे काम करत असतो, मग कंपनीत कामाला असेल आपण तिथं करू शकतो. आपण हे आपल्या मैत्रीच्या सर्कलमध्ये असेल किंवा आपण ज्या संघटनेसाठी काम करतो त्याच्यासाठी पण हे लागू होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण, आपण कोर मराठी मेंबरचे सगळे कोर मेंबर्स, तर आपल्याला पण निष्ठेची, नैतिकतेची किती गरज आहे हे या उदाहरणावर फार फार छान पद्धतीने समजलं जातं. 1674 साली परत आता तोच साल ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालं होतं. फेब्रुवारी मला वाटतं फेब्रुवारी 24ला ही लढाई झाली होती. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी राज्याभिषेकानंतर ही बातमी औरंगजेबाला पोहोचली. आलमगीर औरंगजेब स्वराज्याचा सगळ्यात मोठा शत्रू आपण मानतो.
आणि नंबर कसा काउंट होत नाही हे पण याच्या उदाहरणात आपल्याला दिसेल की स्वराज्याचं सैन्य केवढं होतं, स्वराज्याचा रेव्हेन्यू काय होता, औरंगजेबाचं सैन्य किती होतं, त्याचा रेव्हेन्यू काय होता, परंतु त्याचं शिवाजी महाराजांबद्दलचं मत काय होतं हे आपलं बघूया आपण. त्याची कुठल्याही उदात्ती करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. ज्या व्यक्तीने आयुष्यभर तेच गोष्टी केल्या त्या व्यक्तीची आपण उदात्तीकडे करू शकत नाही, परंतु शत्रू म्हणून पण शत्रूच्या पण मनात आपल्याबद्दल किती आदर असू शकतो याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. तर हे बातमी कळली, स्वराज्य राजे छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले, ही बातमी तिकडे कळाली. अर्थात औरंगजेब चिडला, तो व्याकुळ झाला, चिडला, म्हणजे सगळ्यांवर त्यांनी रागराग सुरू केला. त्याच्या अगोदर 10-15 सरदार होते, त्यांनी सगळ्यांना दुसऱ्या द्यायला सुरुवात केली की तुमच्या नाकर्तेपणामुळे हा शिवाजी छत्रपती झाला किंवा राजा झाला. म्हणजे क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, असं तो म्हणतो. त्या शब्दात काही छोटे मोठे इकडे असं की या शिवाजीला नक्की फतेह का मिळती. आप तुम्हें मालूम है क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, क्योंकि शिवाजी ने बुलंद ना कि सिर्फ बुलंद किले बनाए मगर बुलंद किलो जैसे स्वाभिमान रखने वाले इंसान इसने बनाए. तर हे लक्षात घ्या पुढे जाऊन मित्रांनो की या शिवाजी महाराजांना काय एवढं यश मिळतं हे सांगताना त्यांना शत्रूच आपल्याला हे सांगतो कि ये इश्क मोहब्बत नाच गाना शराबी सब में गिरफ्तार तुम बहादुर, तुम क्या जानोगे क्यों मिलती है फतेह शिवाजी को, क्यों मिलती है फतेह शिवाजी को, क्योंकि उसने ना कि केवल किले बनाए मगर किलो जैसे मजबूत स्वाभिमान वाले लोग बनाए. हमने लाखों की जागीर देने की कोशिश की इन मराठों को. आता इथं मराठे म्हणजे कोण, तर स्वराज्यासाठी निष्ठा असणारे सगळे जाती धर्माचे लोक, 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे, त्यावेळी त्यांना सगळ्यांनाच मराठे म्हणून. तर हमने इन मराठे को लाखों की जागीर देने की कोशिश की मगर इन सब पे थूक डाला इन मराठों ने. ये मराठे रुकते नहीं, झुकते नहीं, थकते नहीं और ये मराठे बिकते भी नहीं. हा मेसेज आपला दिल्लीत गेला होता किती वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी. आता काय झालं असेल याच्यावर चर्चा करायला. पण मला असं म्हणायचंय की आपल्या राजाविषयी जर का कोणी एक शत्रू माणूस त्यांचे पण सर्वात मोठा शत्रू जर का हे आपल्याला सांगत असेल तर यानंतर आपली जबाबदारी फार वाढते. आपण जिजाऊचे शिवाजी महाराजांचे लेकर आहे, पुढे जाऊन औरंगजेब त्याच्या पोराला म्हणतो कि शहजादे तुम्हें मालूम है क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, क्योंकि उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है और इसलिए उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह आसमान में सर उठाए खड़ी है. ह्या अशा राजाची आपण लेकर आहेत मित्रांनो, अशा राजाची, अशा जिजाऊची आपण लेकर आहेत, अशा महाराष्ट्राची आपण लेकर आहेत. आपल्या वागण्यात, आपल्या ज्या दैनंदिन वागण्यामध्ये ही सगळी निष्ठा, हे सगळे आदर्श दिसले पाहिजे. आणि मला असं वाटतं मनापासून आपल्यातल्या प्रत्येकाने, स्पेशली लहान वर्गाने ज्या अजूनही संस्कार घेत आहेत त्या फेजमध्ये असलेल्या मुलांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण आदर्श दिले पाहिजे. आपण त्यांना शिकवलं पाहिजे आपला राजा काय होता. आपला मराठी असोसिएशनचा एक हेतू तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीला द्यायचे, पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी, कारण वर्षातनं एक दिवस शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना कळणार नाही. आपल्याला ते दैनंदिन लाईफमध्ये रोजच्या उदाहरणांमध्ये सांगायला लागणार आणि त्यामुळे आपण ते नक्की केलं पाहिजे असं मला वाटतं. इथून पुढे जाताना नक्की 100% आपण एकमेकांना प्रॉमिस करूया की आपण वैयक्तिक लेवलवर कदाचित आपल्या सगळ्यांचं ट्रेनिंग बेस्ट नसेल, आपण मित्र म्हणून कदाचित सगळेजण इक्वली अंतरावर नसेल, दॅट इज फाईन. कारण की ते सगळं समजू शकतो आपण की सगळेजण 90 लोकांचे मित्र नाही, 100 लोकांचे मित्र नाही होऊ शकतात. मित्र फ्रेंड सर्कल आपल्याला लिमिटेड असेल, पण जेव्हा कम्युनिटी म्हणून आपण स्टँड होऊ तेव्हा आपण मात्र आहे ना, वी शुड स्टँड अप टॉलेस्ट. मराठी असोसिएशन पर सगळ्यात उंच दिसली पाहिजे, हा आपला निर्धार असला पाहिजे. आणि हे आदर्श आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले पाहिजे. ज्या शिवाजी महाराजांनी, ज्या मावळ्यांनी आपल्याला ही निष्ठा आणि हे सगळं शिकवलं, मुळात त्यांच्या चरणी आपण स्वतःला नतमस्तक केलं पाहिजे रोज. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, पण शिवाजी महाराजांचे विचार आपल्या पुढच्या पिढीला गेले पाहिजे. एवढं मी बोलून मी थांबतो करता. आता मला एवढं सांगायचंय की शिवचरित्र हा खरं तर नाचून गिरवायचा फक्त विषय नाहीये, ते आपण करूच, परंतु तो वाचून गिरवायचा विषय, ते जास्त पद्धतीने, जास्त मोठ्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि त्यामुळे मी इथं बोलून एवढ्याच नोटवर थांबतोय. ही आशा बाळगून की पुढच्या वर्षीपर्यंत आपण अजून छान छान विचार आपल्या मुलांना शिकूया आणि या प्लॅटफॉर्मवर जे 7-8-10 परफॉर्मन्स झाले त्याचे 20-25 होऊ देत आणि आपल्याला कदाचित 2 दिवस शिवजयंती साजरी करायला लागो, एवढी वेळ अशी मला असं वाटतं तुमच्याकडे अपेक्षा आहे. मी थांबतो इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जोरदार मराठी असोसिएशन क्लबच्या अध्यक्षांसाठी श्री
विशाल जाधव यांचे खूप खूप आभार. खूपच मोलाचा संदेश तुम्ही सर्वांना दिला आहे. निष्ठा काय असायला हवी आणि आपण आपला स्वाभिमान कसा जागृत ठेवायला हवा हे नक्कीच महाराजांच्या व प्रतापराव गुजरांच्या महाराजांप्रती असलेल्या निष्ठेवरून आम्हाला देखील आज शिकायला मिळाले. आपण नेहमीच आपल्या भाषणातून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आले आहात आणि यापुढेही करत राहाल ही खात्री आम्हाला आहे. ओके, चला.